हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजलेच सकाळचे 4:30 पावणे 5 आणि आम्ही निघालोत इथे महाबळेश्वरला. रस्त्यात बाप्पाचं मंदिर आहे, सो आम्ही विचार केला की जाता जाताना बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊ. कारण की खूप लांबचा पल्ला आहे, त्यामुळे मग सुखरूप जाऊन सुखरूप येण्यासाठी आम्ही म्हटलं की बाप्पाचं दर्शन घेऊनच जाऊ. खूप छान मंदिर आहे हे पालीचं. खूप लोकं आली होती. एवढ्या मॉर्निंगला कोणी असेल असं वाटलं नव्हतं, पण खूप लोकं होती आणि खूप शांत आणि छान दर्शन झालं. जास्त गर्दी पण नाही मिळाली. त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या मार्गाला आणि अर्ली मॉर्निंग निघाल्यामुळे आम्हाला मॉर्निंगचा छान सनराईज मोमेंट बघायला मिळाला. खूप खूप थंडी होती. थोडा डिस्टन्स कवर केल्यानंतर आम्ही आलो होतो एका ठिकाणी नाश्ता करायला. टेस्ट होती. कधी जर आलात ना तुम्ही इकडे, ह्याला विजिट करा. थोडा रेस्ट केल्यानंतर आम्ही घाट चढायला सुरुवात केली. थोडं थांबत रेस्ट करत आम्ही कसा तरी घाट क्रॉस करत होतो. घाट संपायचं नावच नव्हता घेत. एवढा मोठा घाट होता की संपतच नव्हता. कसं तरी आम्ही पोहोचलो वरती. महाबळेश्वर मंदिराजवळ आलो. पूजेचं सामान घेतलं. खूप सारे शॉप्स वगैरे पण होते इथे छान छान. मंदिरात आतमध्ये शूट करायला मिळालं नाही कारण की तिथे अलाउड नव्हतं. नंतर आलो पंचगंगा मंदिरमध्ये. इथे सुद्धा अलाउड नव्हतं तसं शूट करणं, पण आम्ही कसं तरी केलं. थोडं जेवढं स्नॅक्स टाईप बोलू शकता तसं काय भेटतं. खूप सारे व्हरायटीज होते त्यांच्याकडे, खूप काही प्रकार वेगवेगळे होते. त्यानंतर निघालो आम्ही आता नेक्स्ट पॉईंटला. नेक्स्ट पॉइंटला हॉर्स रायडिंगच्या. आपल्याकडे काय होतंय? आम्हाला पण खूप इच्छा होती हॉर्स रायडिंग करायची, पण सगळे हॉर्सेस बिझी होते. एक हॉर्स होता फ्री, पण त्याला पायाला लागलं होतं. तो आम्ही थांबलो असतो, पण आम्हाला वन डे रिटर्न जायचं होतं. एका ठिकाणी थांबून आम्ही जेवण करून घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो प्रतापगडाकडे. प्रतापगड इतका मोठा नाही आहे आणि पायऱ्यासुद्धा जास्त चढण्यासाठी नाही आहेत. तर तुम्ही येऊ शकता. खूप सारे मुलं आले होते, स्कूलचे ट्रिप्स वगैरे आले होते. फ्रेंड्स, महाराजांच्या किल्ल्यावर जी चालण्यात आणि दमण्यात जी मज्जा आहे ना, ती मला कुठेच नाही भेटणार. खरंच फ्रेंड्स, म्हणजे आपण अशा गोष्टी करणं टाळतो ज्याने आपल्याला जास्त दमायला होईल, जास्त स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये. पण असे गड किल्ले अशी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये आपण कितीही दमलो, कितीही आपल्याला स्ट्रगल लागलं, कितीही चढायला लागलं, तरी सुख आणि समाधान जे भेटतं ना, खरंच जे असं एक्सप्लेन नाही करू शकत. कारण की ते प्रत्येक दगडावर महाराजांचा स्पर्श आहे, ज्यामुळे आपल्याला महाराजांचं प्रेझेन्स जे आहे ते फील होतं. खूप जास्त ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे खूप दमलो होतो. एका ठिकाणी थांबून जेवून घेतला. आजचा हा व्लॉग बघण्यासाठी तुम्ही इतका वेळ दिला, त्यासाठी थँक्यू सो मच फ्रेंड्स. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नाही केले आपल्या चॅनलला, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.